हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फाउंडेशन सिरीज स्टार्ट केली आहे ॲप्लाइड मॅथमॅटिक्स डिप्लोमाचा सेकंड सेमिस्टरसाठी. या फाउंडेशन सिरीजमध्ये आपण शिकणार आहोत ॲप्लाइड मॅथमॅटिक्सपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही रिक्वायर्ड असे बेसिक्स आहेत ते सगळे या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. तर सेशनला सुरुवात झाली आहे. डे 1 आपण त्या दिवशी बघितला आहे. आज डे 2 लेक्चर आहे. तर ते लेक्चरसुद्धा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित रीतीने बघायचं आहे. नोटबुक तयार करायची आहे आणि त्यामध्ये सर्वचे सर्व पॉईंट्स लिहून काढायचे आहेत. आणि एकदा लिहिल्यानंतर रफली परत एकदा तुम्ही काय करून टाकायची, त्याची प्रॅक्टिस करायची. कारण हे फॉर्म्युले आहेत काही महत्त्वपूर्ण जी आपल्याला गरजेची लागणार आहेत प्रॉब्लेम सॉल्व करताना. प्रत्येक गोष्ट जी महत्त्वाची आहे त्याच या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. तर थोडंसं आपल्या क्लासबद्दल. आपला जो क्लास आहे बोराडे इंजिनिअरिंग क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध असतो. आपला जर ऑनलाईन सेशन पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन आहे बोराडे मॅथ्स अकॅडमी नावाने गुगल प्ले स्टोअरवरती आजच इन्स्टॉल करून घ्या. आणि तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर ह्या नंबरवरती संपर्क करा. मी बोराडे सर. आणि आजचं सेशन नंबर आहे 2. तर मुलांनो, ऑफलाईन सेशन आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्ही स्प्रेड आउट करा. आणि लवकरच आपण ह्या ऑफलाईन सेशनला पण सुरुवात करणार आहोत. पण त्यापूर्वी तुमच्यापर्यंत ही सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत. आणि आतापर्यंत काय बघितलं आहे एक छोटासा रिकॅप घेऊया. मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काय कंटेंट आहे M2चा तो सांगितला आहे. त्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रीचे 6 जे आहेत रेशोज ते सांगितलेत, त्यांच्या आयडेंटिटीज सांगितल्यात. आफ्टर दॅट तुम्हाला कंपाऊंड अँगल ही कन्सेप्ट सांगितली आहे. कोणती अँगल आहे? कंपाऊंड अँगल. किधर गया? हां, कंपाऊंड अँगल. जर ए अँड बी ॲक्यूट अँगल असेल तर त्यांची ॲडिशन, त्यांच्या सबट्रॅक्शनला आपण कंपाऊंड अँगल म्हणतो. त्या कंपाऊंड अँगलची काय आहेत मुलांनो? फॉर्म्युली लक्षात कशी ठेवायची सांगितले. हरे राम राम हरे आणि तर हरे हरे राम राम यांच्याबद्दलही तुम्हाला एकदम क्लिअरिटी दिली आहे मुलांनो. व्यवस्थितीने पाठ करून ठेवा, गरज लागणार आहे. आफ्टर दॅट पुढच्या सेशनमध्ये आपण तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगितले अलाइड अँगलबद्दल. याचा जास्त फार मोठा उपयोग होणार नाही आहे, बट बेसिक्स तुम्हाला माहिती पाहिजेत. पण तुम्हाला यूज होणार आहेत अशी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, दॅट इज मल्टिपल अँगल. थीटा जर गिवन अँगल असेल तर 2 थीटा 3 थीटा 4 थीटा असे जे अँगल आहे त्याला मल्टिपल अँगल म्हणतो. आणि ह्या मल्टिपल अँगलमध्ये हे जे फॉर्म्युले बघितलीत खालची जी वर्ल्ड फेमस फॉर्म्युली ही पण पाठ करून ठेवा. तर सगळे फॉर्म्युले तुमच्या लिस्टमध्ये आहेतच. आफ्टर दॅट मल्टिपल अँगल फॉर्म्युली ही तुम्हाला सांगितलीत, याची ही लिस्ट तुम्ही तयार केलेली आहे. तर चला मुलांनो, इथपर्यंत तुम्ही आलेले आहात. मग आजच्या सेशनला सुरुवात करूया त्याच जोशमध्ये, त्याच उत्साहामध्ये आणि त्याच एनर्जीमध्ये. चला सुरुवात करता येईल मुलांनो. आणि पहिल्या सेशन स्टार्टिंगलाच आपल्याला बघायचं आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. काय बघायचं आहे मुलांनो? फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. तुम्ही म्हणाल फॅक्टरायझेशन फॉर्म्युली क्या होता है सर? तर सांगतो मी मुलांनो. याचा फार मोठा यूज तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना होणार आहे मुलांनो. फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. तर पहिला जो फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणजे कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इनटू देअर प्रॉडक्ट. तर मुलांनो, फॅक्टरायझेशन फॉर्म्युली जर याला आपल्याला हायलाईट करता आलं तर करूया. फॅक्टरायझेशन फॉर्म्युली, यस. तर मुलांनो, यामध्ये जे आहे तर पहिला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला जो आहे मुलांनो, साइन सी प्लस साइन डी इक्वल टू. सेकंड जो फॉर्म्युला आहे मुलांनो तो आहे साइन सी मायनस साइन डी इक्वल टू. थर्ड फॉर्म्युला इज cos of c plus cos of d equal to, and the fourth one is cos of c minus cos of d. मुलांनो, आपले इंटिग्रेशनचे बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करताना याचा यूज होणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तर पहिला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? साइन सी प्लस साइन डीचा. मुलांनो, तुम्हाला सांग का, सगळ्यांमध्ये इथं 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, पण लास्टला इथं -2 आहे. लक्षात ठेवा. साइन रेशो हा मिळून मिसळून राहणारा रेशो आहे. आणि कॉस रेशो जो आहे मुलांनो ते कसे राहतात मुलांनो? कळप करून राहतात, अशी वेगळे राहतात, टीम करून राहतात. साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला आहे
टू साईन ऑफ इंटू कॉस ऑफ. बरं का मुलांनो, त्यानंतर साईन सी मायनस साईन टीचा फॉर्म्युला काय, टू कॉस ऑफ इंटू साईन ऑफ. तुम्ही म्हणणार इथं रिकामी जागा का सोडली आहे, 2 मिनिटं थांबा. कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला आहे काय मुलांना माहिती का, तर टू कॉस ऑफ इंटू कॉस ऑफ. दोन्ही पण कॉसमध्ये, पण कॉस सी मायनस कॉस डीचा फॉर्म्युला -2 साइन ऑफ इंटू साइन ऑफ. अब बच्चे लोग आप बोलोगे ये फिल इन द ब्लैंक क्या कैसे किया जाए, तो एकदम सोपं आहे. साइन सी प्लस साइन डी असेल तर 2 साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 पहिले आणि तर सी मायनस डी अपॉन 2 बाद में. लक्षात ठेवा, साइन सी मायनस साइन डीचा 2 कॉस ऑफ काय मुलांनो, सी प्लस डी अपॉन 2 आणि साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2. कळलं का तुम्हाला. कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला आहे 2 कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 आणि कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. करेक्ट. कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू, इथं कहाणीमध्ये ट्विस्ट असा आहे -2 साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 बच्चे लोग आणि साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे. दीज आर द 4 काय आहेत मुलांनो तुमची फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. ही 2 एका वेळेला लक्षात ठेवा, कारण दोघांमध्ये काय कनेक्शन आहे ते लक्षात ठेवा. साइन कॉस कॉस साइन 2 पुढे, पण कॉस सी प्लस कॉस डीला तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं मुलांनो तर इथं दोन्ही कॉस आहे किंवा हे दोन्ही साइन आहे. इथं 2 आहे, इथं -2 आहे, इथं प्लस असेल, इथं मायनस. ते नीट बघा, थोडं कम्पेरेटिव्हली लक्षात ठेवलं तर तुम्हाला कायमचं ते काय राहणार आहे मुलांनो, लक्षात राहणार आहे. ते याला म्हणतो आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. याचा कधी यूज करायचा आहे, जर सम किंवा डिफरन्समध्ये 2 रेशो असतील त्यांना प्रॉडक्टमध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला वापरावे लागतात फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. तर यानंतर येतो आहे मुलांनो डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. काय बघायचं आहे मुलांनो, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युली म्हणजे उलटं काम करायचं आहे. तर तुम्हाला प्रॉडक्टमध्ये दिलेलं असणार आहे त्याला सम ऑर डिफरन्समध्ये लिहायचं आहे. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. बरं का, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीला थोडं हायलाईट करता येते का बघा, तर येत आहे सर. नाही इथं वेगळंच नाव झालं आहे. ओके, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. ओके, तर डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युली कधी यूज करायची मुलांनो, जर तुमच्याकडे अशी सिच्युएशन आहे. पहिली सिच्युएशन बघा, 2 साइन ए मल्टीप्लाइड बाय जर कॉस बी असेल, खूप वेळा वापरलं जाणार आहे. लक्षात घ्या, इंटिग्रेशन करताना तुम्ही म्हणणार हे तर ट्रिग्नोमेट्री आहे आणि हे कधी तिकडं आहेत मुलांनो वापरली जाणार. मी जे म्हणतोय ना ते सगळं वापरलं जाणार आहे. सेकंड जे आहे मुलांनो 2 कॉस ए इंटू साइन बी, 2 कॉस ए इंटू साइन बी. थर्ड वाला आहे मुलांनो 2 कॉस ए इंटू कॉस बी, 2 कॉस ए इंटू काय कॉस बी. अँड द फोर्थ नंबर इज 2 साइन ए इंटू साइन बी. तर अशा प्रकारे आपल्याकडे आहेत मुलांनो किती 4 डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युली आणि त्याची उत्तरं जी आहेत ती नीट बघायची. तर 2 साइन ए इंटू कॉस बीचं उत्तर आहे साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. मुलांनो लक्ष द्या, 2 साइन ए इंटू कॉस साइन बी कॉस बीचा फॉर्म्युला काय, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. मग तुम्हीच विचार करा 2 कॉस ए इंटू साइन बीचा फॉर्म्युला काय असणार आहे, ऑब्वियसली साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. काय ऑब्झर्व झाले का, इथं प्लस होतं इथं मायनस झाले सर. त्यानंतर 2 कॉस ए इंटू कॉस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए मायनस बी. तुम्ही आता शेवटचा फॉर्म्युला ओळखला असणारच आहे. तर 2 साइन ए इंटू साइन बी काय मधील कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी लिहा. नाही, कहाणीमध्ये इथं ट्विस्ट आहे. पहिले कॉस ऑफ ए मायनस बी लिखो, फिर मायनस कॉस ऑफ ए प्लस बी असं लिहायचं आहे. तर मुलांनो इथे सुद्धा हे 2 फॉर्म्युले थोडे जोडीने लक्षात ठेवा आणि मग हे 2 फॉर्म्युले तुम्ही एकत्रित लक्षात ठेवा. बरं का मुलांनो, दीज आर द डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. आणि मग सुरू होतं मुलांनो इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फार महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे ती म्हणजे ITF म्हणतो आपण त्याला, ITF
ITF इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर याचेही काही गोष्टी आहेत, त्याबद्दलही मी तुम्हाला सांगतो. तर एक एक करत ऐका मुलांनो. याचे मी पार्ट करणार आहे ABCDEF पर्यंत. आणि या प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात का ठेवायचा आहे, कारण कुठे ना कुठे इनडिफिनाईट इंटिग्रेशन असेल, डिफिनाईट असेल किंवा डिफरन्शियल इक्वेशनमध्ये सुद्धा याचा वापर होणार आहे डेफिनेटली. तर मुलांनो, पहिला जो A पार्ट आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय साइन इनवर्स ऑफ साइन एक्स जर असेल, साइन इनवर्स जर साइन एक्सवर अप्लाय केलं तर उत्तर काय तर माहिती का मुलांनो, एक्स. याचा अर्थ साइन इनवर्स साइनला कॅन्सल करता आन्सर एक्स येत आहे. सेम थिंग कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स इक्वल टू काय माहिती का मुलांनो, ते सुद्धा एक्स. टैन इनवर्स ऑफ टैन एक्स इक्वल टू क्या होगा बच्चों लोग मालूम है क्या, वो भी एक्स अँड सो ऑन. अशाच प्रकारे बाकीच्यांसाठी लिहून टाका, परत सांगायची गरज नाही लागली पाहिजे. त्यानंतर यातला जो बी पार्ट आहे तो मी तुम्हाला सांगतो मुलांनो. जर हेच जर उलट असेल, साइन इनवर्स एक्सवर अप्लाय झालं, इथं नाही तर काय फरक आहे बघा, तरी आन्सर एक्स असेल. कॉस इनवर्स ऑफ एक्स होगा तो भी आन्सर एक्स. टॅन इनवर्स एक्स तरीही आन्सर काय असणार आहे मुलांनो, एक्स अँड सो ऑन. अशा प्रकारे पुढच्या बाकीच्या रेशोंसाठी तुम्ही लिहू शकता बरं का, काही प्रॉब्लेम नाही. आता यामध्ये सी पार्ट जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे, नीट ऐका मुलांनो. इथे मी सांगतो, जर तुमच्याकडे कोसेक इनवर्स ऑफ 1/x असेल, त्यानंतर सेक इनवर्स ऑफ 1/x असेल, त्यानंतर कॉट इनवर्स ऑफ 1/x असेल, तर याची उत्तर काय आहेत 1/x. तर कोसेक इनवर्स ऑफ 1/x असेल तर याचा आन्सर असतं मुलांनो साइन इनवर्स ऑफ एक्स रेसिप्रोकल. सेक इनवर्स ऑफ 1/x आन्सर काय असतं बरोबर तुमच्या मनामध्ये, कॉस इनवर्स ऑफ एक्स. कॉट इनवर्स ऑफ 1/x काय असणार आहे मुलांनो, टॅन इनवर्स ऑफ एक्स अँड व्हाईस वर्सा. यालाच उलट करता येईल, अँड व्हाईस वर्सा. हे लक्षात ठेवा मुलांनो. त्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे डी, ABCD. डी पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोन जोड्या आहे ज्यांची ॲडिशन किती असते, π/2 असते, म्हणजे 90 डिग्री असते. तर काय काय आहे त्या, तर पहिली पेअर आहे मुलांनो साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स, ॲडिशन किती असते माहिती का, π/2. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू π/2. सेम थिंग दुसरी असते पेअर टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू किती असतं माहिती का मुलांनो, π/2. आणि थर्ड पेअर असते सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू ॲडिशन किती असते माहिती का मुलांनो, π/2 असते. इज दॅट क्लिअर. ह्या पेअर आहे ज्यांची ॲडिशन π/2 म्हणजे 90 डिग्री असते, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे मुलांनो तो आहे एफ, ABCDE ई पार्टमध्ये मी तुम्हाला जे सांगतोय ते ऐका. 2 टॅन इनवर्स एक्सला आपल्याला 3 प्रकारे लिहिता येतात. 2 टॅन इनवर्स एक्स हम 3 टाइप से लिख सकते. पहिला आहे साइन इनवर्स ऑफ लिहिता येतं, दुसरा जो आहे कॉस इनवर्स ऑफ लिहिता येतं, आणि थर्ड जे आहे ते टॅन इनवर्स ऑफ असं लिहिता येतं. पुढे मुलांनो हे 3 झाल्यानंतर याच्यामध्ये 2 टॅन इनवर्स एक्स म्हणजे काय असतं माहिती का, 2x/1 + x². लक्षात ठेवा. 2 टॅन इनवर्स एक्सला काय लिहिता येतं माहिती का, कॉस इनवर्स ऑफ 1 - x²/1 + x². आणि मग मुलांनो 2 टॅन इनवर्स ऑफ एक्सला काय लिहिता येतं, टॅन इनवर्स ऑफ 2x/1 - x². इज दॅट क्लिअर. त्यानंतर मुलांनो यामध्ये आहे एफ जो पार्ट आहे तो एफ पार्टमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय, 2 टॅन इनवर्स एक्सचे 3 फॉर्म्युले झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण जे बघतोय ते आहेत मुलांनो फार महत्त्वपूर्ण आहेत. ती म्हणजे साइन इनवर्स ऑफ -x असेल तर काय, कॉस इनवर्स ऑफ -x इक्वल टू आणि टॅन इनवर्स ऑफ -x इक्वल टू. हे 3 फॉर्म्युले कमीत कमी लक्षात ठेवायचे निगेटिव्ह आले. तर साइन इनवर्स ऑफ -xचा आन्सर असतं -sin इनवर्स ऑफ x. कॉस इनवर्स ऑफ -xचा आन्सर असतं π - cos इनवर्स ऑफ x.
टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्सचा आन्सर काय असतं माहिती का मला मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स. जशी निगेटिव्ह अँगल फॉर्म्युली होती साईन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साईन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस टॅन थिटा. मी ती लिहून दिली नाहीत पण ती तुम्हाला माहिती असतील असं मला पक्का खात्री आहे बरं का मुलांनो. त्यानंतर जी पार्ट आपण बघतोय ABCEFG बरं का. याच्यामध्ये दोन फॉर्म्युले तुम्हाला सांगतोय, तीन फॉर्म्युले सांगणार आहे. एक्स ग्रेटर दॅन 0 असेल, वाय ग्रेटर दॅन 0 असेल आणि एक्स वाय प्रॉडक्ट लेस दॅन 1 असेल तर तुम्हाला टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इक्वल टू फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. त्यानंतर जर एक्स ग्रेटर दॅन 0 असेल, वाय ग्रेटर दॅन 0 असेल आणि एक्स वाय प्रॉडक्ट पण ग्रेटर दॅन 1 असेल तरी तुम्हाला टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इक्वल टू फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. आणि तिसरा आहे एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर दॅन 0 आणि एक्स वाय प्रॉडक्ट कसाही असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. तर टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला आठवला पाहिजे. तर मुलांनो सगळ्यांची उत्तरं देतोय नीट ऐका. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वायला टॅन इनवर्स जर एकदाच लिहिला तर आतमध्ये काय लिहायचं आहे, पहिला न्यूमरेटरला एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय असं लिहायचं आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय फक्त इथं एक्स वाय लेस दॅन 1 होतं, इथं एक्स वाय ग्रेटर दॅन 1 आहे. तर इथं कहाणीमध्ये एक छोटासा ट्विस्ट असा आहे, यात फक्त पाय प्लस करावा लागतात. हा फार रेअरली वापरावा लागतो मुलांनो पण तोही माहिती पाहिजे. बाकी तेच एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय बरं का मुलांनो. आणि टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वायचं काय होईल बरं, टॅन इनवर्स ऑफ हे तुम्हाला माहिती नाही हे पण माहिती. इथं जर प्लस होतं तर वरती प्लस आलं आहे, इथं मायनस आहे तर वरती मायनस असेल. एक्स मायनस वाय डिवाइड बाय 1 प्लस एक्स वाय बरं का मुलांनो. तर हे काय आहेत सगळे फॉर्म्युले आहेत. हा पहिला फॉर्म्युला तुम्हाला कळला आहे का, यस सर. हा दुसरा फॉर्म्युला समजला आहे का, हो सर. थर्ड फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर होतोय का, बघून घ्या. त्यानंतर 2 टॅन इनवर्स एक्सचे किती फॉर्म्युले सांगितले तुम्हाला मी, तर 3 फॉर्म्युले सांगितलेत. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला क्लिअरली माहिती पाहिजेत. 2 टॅन इनवर्स एक्सला कसं लिहिता येतं. आफ्टर दॅट निगेटिव्ह आले पण तुम्हाला सांगितले, 3 सांगितले जे महत्त्वपूर्ण आहेत ते बरं का मुलांनो. त्यानंतरच्या आधीच्या पार्टमध्ये आपण साईन इनवर्स साईन एक्सवर अप्लाय केलं तर एक्स कसं येतं आहे यासारखे 3 फॉर्म्युले सांगितले अँड सो ऑन पण म्हटलं आहे. त्याचप्रकारे हे साईन जर साईन इनवर्स एक्सवर अप्लाय झालं तर हे काय होऊ शकतं हे बघितलं आहे. हे इनवर्सवाले रेसिप्रोकलवाले आहेत 3 सांगितलेत आणि वाईस वर्सा बोलले आपण. आणि ह्या जोड्या आहे ज्यांची ॲडिशन किती असते मुलांनो π/2 असते. हेही तुम्हाला तितकंच माहीत असणं गरजेचं आहे. आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली त्याआधी सांगितली आहेत. त्याआधी तुम्हाला काय सांगितले फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. इज दॅट क्लिअर बच्चे लोक. तर हे सगळीच्या सगळे फॉर्म्युली कसली झाली आहेत मुलांनो माहिती का, हे सगळे फॉर्म्युले झाले आहेत मुलांनो ट्रिग्नोमेट्रीचे, इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचे. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला कुठे ना कुठे इंटिग्रेशनमध्ये वापरले जाणार आहेत. याची छान अशी लिस्ट बनवा आणि ही लिस्ट 2 वेळा 3 वेळा लिहून काढा, पाठ करून टाका. कारण जेव्हा तुम्ही लेक्चरला येणार आहेत हे बेसिक्स तुमचं एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजेत. मी तुम्हाला विचारलं साईन टू थिटाचा फॉर्म्युला सांगा रे तर तुम्हाला सांगता आला पाहिजे साईन टू थिटा इक्वल टू 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. किंवा दुसरा विचारला तर साईन टू थिटाचा दुसरा फॉर्म्युला आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. असं मधून कोणताही विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजेत. हे लक्षात घ्या मुलांनो. तर ही होते ट्रिग्नोमेट्रिकचं बेसिक्स जे आपल्याला यूज होणार आहे कशासाठी इंटिग्रेशनमध्ये. ओके. तर नेक्स्ट सेशनमध्ये नवीन कन्सेप्टचं मी भेटणार आहे तुम्हाला बरं का. पण मुलांनो सगळ्यांनी काय करायचं हे सेशन लाईक करायचं आहे जर आवडलं असेल तर. त्यानंतर तुमच्या कमेंट्स पण यायला पाहिजेत, तुमच्या कमेंट्स पण आल्या पाहिजेत. त्याने मला समजतं तुम्ही किती लोक बघतायत आणि तुमच्या कमेंट्स वाचून नक्कीच मला आनंदच होतो. आणि त्याचबरोबर हे सेशन तुमच्या सर्व मित्रांबरोबर काय करायचं आहे शेअर करायचं आहे. GP नाशिक GPNच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना शेअर करायचं आहे. तसंच तुमचे मित्र जर MSBTला असतील त्या म्हणजे प्रायव्हेट डिप्लोमा कॉलेजेसला असतील त्यांनाही तुम्ही ते हे सेशन काय करू शकता शेअर करू शकता. म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच काय होणार आहे फायदा होणार आहे मुलांनो. चला तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच गाईज.